उन आतंकियों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। कल्पनाही केली नसेल असा धडा दहशतवाद्यांना शिकवणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून पाकला इशारा। दहशतवाद्यांच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक एकवटले, सरकारकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला दर्शवला पाठिंबा। भारताच्या धमक्यानंतर पाकिस्तान बिथरला, पाकिस्तानकडून भारतासोबतचा व्यापार बंद, शिमला करारालाही स्थगिती। दहशतवादी हफीज सईद भारताविरोधात पुन्हा बरळला, पाणी बंद केल्यास तुमचा श्वास बंद करू, सईदची धमकी। पहलगाम हल्ल्याबाबत सरकारच्या सर्व निर्णयाला पाठिंबा, सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षाची भूमिका, सूत्रांची माहिती। भारताचा बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात, जवानाने चुकून ओलांडली होती सीमा, जवानाला परत आणण्यासाठी चर्चा सुरू। डोळ्यादेखत आमच्या घरातले कर्ते पुरुष मारले गेले, आम्ही काही करू शकलो नाही, मोने जोशी लेले कुटुंबियांनी सांगितली हल्ल्याची आपबीती। त्याला बोलवून घेतलं, आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ, आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। आम्ही टिकल्या काढून टाकल्या, आम्हाला अजान म्हणायला सांगितली, आम्ही ती पण म्हटली, तरी सुद्धा आमच्या माणसांना मारलं। कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नींनी शरद पवारांसमोर सांगितली आपबीती। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या, तर दिल्लीतील पाकिस्तानी राजदूत पार्ट्या जोडण्यात व्यस्त, दूतावासात केक मागवले जात असल्याचं कॅमेऱ्यात कैद। पहलगाममधील हल्ल्यानंतर केंद्र सरकार ऍक्शन मोडवर, सुरक्षा वाढवली, किश्तवाड जिल्ह्यात जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू, काही दहशतवादी परिसरात लपल्याची शक्यता। पहलगाम हल्ल्याचा मुकेश अंबानींकडून तीव्र शब्दात निषेध, दहशतवाद विरोधातल्या निर्णयात लढाईमध्ये आम्ही देश आणि पंतप्रधानांसोबत ठामपणे उभे, अंबानींची ग्वाही। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवारांसमोर ज्या ठिकाणी जीव वाचवण्याकरता केलेली धडपड आणि थरारक प्रसंग सांगितला, टिकल्या काढून टाकल्या, अजान म्हणायला सांगितली, तरी पण आमच्या माणसांना मारलं। एक मुस्लिम होता, त्याने विचारलं का मारता या लोकांना, तर त्यालाही गोळ्या घातल्या असं त्यांनी म्हटलं। दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आसावरी जगदाळेंचे वडील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला। दरम्यान आमच्या घरातील एकमेव कमावता माणूस हरपला, अशी भावना आसावरी जगदाळे यांनी व्यक्त केली। वडिलांवर अंत्यसंस्कार केले यावर विश्वासच बसत नाही, ज्यांनी हे कृत्य केलं ते राक्षसच आहेत, सरकारने आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे, अशी मागणी आसावरी जगदाळे यांनी केली। डोंबिवलीमधील अतुल मोने यांचाही पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेला आहे। दरम्यान आमच्या डोळ्यासमोर आमच्या कुटुंबातील कर्ते पुरुष हरपले, अशी भावना अतुल मोनेंच्या पत्नी अनुष्का मोने यांनी व्यक्त केली। घडलेला थरारक अनुभव सांगताना संजय लेले यांच्या मुलाला अश्रू अनावर झाले, जेव्हा गोळी मारली तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता, असं हर्षल लेले म्हणाला। पनवेलमध्ये किशोरी पेडणेकरांनी देसले कुटुंबियांची भेट घेतली। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात दिलीप देसलेचा मृत्यू झाला। दरम्यान पेडणेकरांनी देसले कुटुंबियांचं सांत्वन केलं। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे केलं ते अमानवीय आणि विकृत आहे, धर्म विचारून गोळ्या झाडणं ही विकृतीच आहे, अशा अतिरेक्यांचा बिमोड केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट इशारा राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये गव्हर्नमेंट वुमेन्स डिग्री कॉलेजच्या वतीने पहलगाममधील हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। पहलगाम हल्ल्याविरोधात निदर्शनं करत शेकडो विद्यार्थिनी रस्त्यावर उतरल्या। या निषेध मोर्चात गव्हर्नमेंट वुमेन्स डिग्री कॉलेजच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। जेजुरीत पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। मार्तंड देवस्थान न्यासाच्या विश्वस्त मंडळाने मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली।
पहलगाम हल्ल्याचा निषेधार्थ सिंधुदुर्गात शिवसेना उभाटा आक्रमक झाली आहे. पाकिस्तानचा झेंडा जाळत हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. लातूरमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला. पाकिस्तानला अद्दल घडवण्याची मागणी आंदोलकांनी केली. नंदुरबारमध्ये हिंदू संघटनांच्या वतीनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि यावेळी दहशतवाद्यांच्या पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान मृत पर्यटकांना सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली. साताराच्या कराडमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी काढलेल्या मूकमोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत हल्ल्याचा निषेध केला. बीडच्या लिंबा गणेश गावात गावकऱ्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला. पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत हल्लेखोरांना फाशी देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. धुळ्यात तृतीयपंथीयांना पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला आहे. तृतीयपंथीयांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पाकिस्तानचा ध्वज जाळत निषेध नोंदवण्यात आला. रावेरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. पाकिस्तानच्या विरोधात भारत सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये विश्व हिंदू परिषद भाजपच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. दरम्यान घटनेच्या निषेधार्थ आज शुक्रवारी नांदेड बंदची हाक देण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व अनिकेत सरवणकर यांनी केलं. आणि या हल्ल्यानंतर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं अर्थातच काही राजनीतिक पावलं उचलली. आपल्याकडे एक म्हण आहे की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. सध्या पाकिस्तानच्या बाबतीत भारत अशाच काहीशा भूमिकेत दिसतोय. दहशतवादाला पोषणाऱ्या पाकिस्तानचं नाक दाबण्याची पूर्ण तयारी भारतानं केली आहे आणि त्यातला पहिला वार म्हणजे सिंधू स्ट्राईक असल्याचं मानलं जात आहे. भारताचा पाकिस्तानवर सिंधू स्ट्राईक. भारत पाकिस्तानची लाईफलाईन तोडणार. सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय. पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली. दहशतवादाला पोचणाऱ्या पाकचं नाक दाबायला भारतानं सुरुवात केली आहे. त्यानुसार भारत सरकारनं सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीनं हा निर्णय घेत पाकिस्तानवर पहिला वॉटर स्ट्राईक केलाय. भारताकडनं घाईघाईने रिॲक्शन करणं, एखादा मिलिटरी ॲक्शन करणं हे बरोबर होणार नाही. कारण आपण त्यांच्या हातात हे कोळीत देऊ जर असं केलं गेलं तर. म्हणून भारताने आता हे 5 निर्णय जे घेतलेले आहेत, सिंधू नदीची जी ट्रीटी आहे ती बंद करण्याची किंवा सस्पेंड करण्याचं एक मुख्य, आणि बाकी सगळ्यांना इथून जायला सांगितलं. त्यांच्या डिफेन्स अटॅचेसना व्हिसा बंद केलेत. अटारी आणि वाघा बॉर्डरचा तो सेरेमनी जो असतो तो बंद केला. हे फार चांगली एक पावलं उचलली आहेत भारताने. याच्या पुढे काय होईल आता सांगण्यात नाही, पण नक्कीच काही ना काहीतरी मिलिटरी ऍक्शन भारताकडनं होणार आहे. ती कधी होईल, कुठे होईल, कशी होईल कोणी सांगू शकत नाही. निर्णयाच्या नुसत्या घोषणेनंच पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पाकिस्तान भारताला धमक्या देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016लाच पाकिस्तानला थेट इशारा दिला होता. तरीही पाकिस्तानला काही शहाणपण आलेलं नव्हतं. ये जो डेवलपमेंट कल रात की है उसके बाद तो अभी जागेगा सिक्योरिटी काउंसिल का अमला, तो फिर पता चलेगा वो क्या कहते हैं. लेकिन अभी पाकिस्तान का नाम लेके ये भी हमें माइंड में रखना चाहिए, वी आर रिस्पॉन्सिबल पीपल. पाकिस्तान का नाम लेके कोई बात नहीं की गई, इशारों कनाव में बात हो रही है. लेकिन चूंकि उन्होंने कुछ फैसले किए हैं, फैसलों का जवाब दे दिया गया है. जब अगर डायरेक्टली को अटैक होगा तो उसका उससे भी भरपूर, बल्कि वो तुर्की में होगा, इनका जवाब पत्थर से दिया जाएगा. सिंधू जलकरार पाकिस्तानची लाईफलाईन समजली जाते. ही लाईफलाईन तुटली तर पाकिस्तानला कोणीही वाचवू शकणार नाही. भारत आणि पाकिस्तान मधला सिंधू जलकरार एक आंतरराष्ट्रीय करार आहे. 19 सप्टेंबर 1960 रोजी जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार झाला. करारानुसार सिंधू नदी आणि उपनद्यांच्या पाण्याचं वाटप करण्यात आलं. भारताला पूर्वेकडच्या रावी, बियास आणि सतलजचं पाणी वापरण्याचा अधिकार मिळाला.
तर पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू, झेलम आणि चिनाबचं पाणी मिळालं. पाकच्या पाण्याच्या गरजेच्या एकूण 80% पाणी एकट्या सिंधूच आहे. करारानुसार पाण्याचा हा प्रवाह भारताला थांबवता येत नव्हता. या कराराचं वैशिष्ट्य म्हणजे हा करार 1960 पासून कायम आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं, तणावाचे अनेक प्रसंग आले, पण त्या काळातही त्याचं पालन करण्यात आलं. पण भारतानं सिंधूचं पाणी अडवून धरलं तर पाकिस्तानवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण पाकिस्तानची 90% शेती सिंधू नदीच्या खोऱ्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या GDP मध्ये शेतीचं योगदान तब्बल 25% इतकं आहे. पाणी थांबवलं गेलं तर पंजाब आणि सिंध प्रांतातील लाखो हेक्टर जमीन कोरडी पडेल. पीक उत्पादनात घट होईल, अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होईल. कराची, लाहोर, मुलतानसारख्या शहरांमध्ये पाणीबाणी निर्माण होईल. पाण्याच्या कमतरतेने मोठं सामाजिक आणि राजकीय संकट उभं ठाकेल. पाकिस्तानच्या वीज निर्मितीवर त्याचा परिणाम होऊन पाक अंधारात लोटला जाईल. त्यामुळे हा निर्णय पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकवणारा ठरू शकतो. करार रद्द करणं आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातून गुंतागुंतीचा मुद्दा आहे. कारण दोन्ही देशांनी एकत्रितपणे बदल करणं आवश्यक आहे. एकतर्फी कारवाईमुळे पाकिस्तान याला युद्धाची घोषणा समजू शकतो. त्यामुळे पुढच्या काळात या निर्णयाचे गंभीर परिणाम आपल्याला दिसू शकतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 27 निरपराध पर्यटकांचा बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरातनं दहशतवादाच्या समूळ नायनाटाची मागणी आता जोर धरतेय. पाहूया देशवासियांच्या भावना कशा तीव्र आहेत. कुठे आहे सुरक्षित आपला देश आणि कुठे आहे आपला महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवला? प्रत्येक वेळी सामान्य जनतेला वेठीस करण्यात येतं. सगळेजण आपापली खुर्ची बघून आपापल्या केबिनवर आहे ते सुरक्षित आहे. सामान्य माणूस केबिन भरडला जातो. हा उद्रेक आहे देशातील सर्वसामान्यांचा. हा संताप आहे निष्पापांना गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधातला. पहलगाममध्ये लष्करी तोयबाच्या TRF दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य करत गोळ्या घातल्या. या बॅड हल्ल्यात देशभरातील 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे. आता या क्रूर हत्याकांडानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याची मागणी केली जाते. सरकारने विचार करायला पाहिजे आणि यांना कडक शासन केलं पाहिजे. आणि आमचं तर असं मत आहे की जसं सर्जिकल स्ट्राईक केली होती, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवावा अशी आमची इच्छा आहे. जम्मू काश्मीरमध्ये कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यात यावं अशी मागणी या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. शिक्षा एवढी झालीच पाहिजे आणि आमच्या घरातला सारखा माणूस गेले. इंजुअर्ड झालेल्यांची किंवा मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची हीच सगळ्यांची मागणी आहे की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना जे सगळे कर्ते पुरुष आहेत ते सगळ्या कर्त्या पुरुषांसाठी जे काही फॅमिलीसाठी जे काही करता येईल तो प्रयत्न सरकारने निश्चित करावा. आणि आज भारत सुरक्षित जर नसेल तर मग प्रश्न येतो की आम्ही हिंदू आहोत म्हणून आमची चूक झाली का, हा प्रश्न नक्कीच समोर येतो. पहलगाम हल्ल्याचा देशभरात निषेध केला जातोय. जम्मू काश्मीरपासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत दहशतवादाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या दहशतवादावरती प्रहार करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे आता पाक पुरस्कृत दहशतवादावरती कधी आणि कसा प्रहार केला जातो याकडे 27 मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.